आवडला गुराज. विराज सकाळी सकाळी गेला शाळेत. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या आता सध्याला जवळपास 7:30 आणि आता 8 वाजतच आल्यात. आत्ताच विराज गेला शाळेत आणि आता बाकीचे कामं सकाळ सकाळ मला आवरावं लागतील. तर माझी पण आंघोळ झाली. सकाळ सकाळ काय होतं, चहा पाणी हुसतर आणि विराजचं आंघोळ वगैरे हुसतर मला दुकान बघावं लागतं. आणि विराज एकदा शाळेत गेला की नंतर थोडंसं निवांत होतं, कारण शाळेचं काम म्हणजे कसं आहे, टाईमशीर असते. तर चला आजचे काय काय काम माझं सकाळी चालू असते ते पण मी रोजचं वेगवेगळं दाखवतच असतोय आणि दाखवतो आज. ओढतोय का? ओढत असलो ओढ. एक जणाला पाणी द्यायचंय आणि रानातलं जरा थोडं गचपांजर आहे ते काढायचंय. बोर करायचा चालू रानातला आणि हा असाच पाईप आम्ही काय केलाय, इथे दिलाय. इथं पाणी भरायचंय घरी आणि चला मी आता बोर चालू करतो. सकाळी सकाळी असं काम चालू असतंय. इकडं पण दुसरा बोर चालू आहे घरी पाणी भरायला. आमच्याकडे अजून काय एवढा मोठा पाऊस नाहीये की जेणेकरून पाण्याची सोय झाली आहे. अजून पाण्याची नाही का चिंता आहे. पाणी एवढं नाही झालं की जेणेकरून पार रानातून पळालंय किंवा साचलंय. फक्त पिकं आलीत उगून आणि गारगार झालंय. पाऊस पडलाय असा आणि बोरला त्याला पाणी अजून वाढले नाहीत. तर एक जणाला द्यायचंय पाणी. आहेत का मुंगळे, आहेत का घासात? आहेत. पावसामुळे मुंगळे झाले असते. चला आई इथं थोडासा घास कापीती रानात. मी करतो बोर चालू म्हणजे पाणी देता येईल. चला सकाळी सकाळी बोर केलाय चालू. आता त्यांना देतो पाणी एकदा आणि मग रानातलं काय असेल काम थोडंफार बघतो. सकाळी सकाळी असंच गाई गडबडीत टाइम कधी जातोय काय कळत पण नाही. आज मस्तपैकी सूर्य पण उगलाय आता, म्हणजे उगलाय म्हणजे मग मस्त वाटतं पावसाळ्यात थोडंसं आणि छानसा. आणि रानात पण अशी एकदम चमक वाटायला लागली नाही का, असं रानात एकदम नाही का पीक बी मागं बघा असं उगलेलं दिसतंय. तर थोड्याच दिवसात अजून भारी वाटण रानात, एकदम छान लोकेशन आणि सुंदर असं म्हणजे भारी वाटण इथं आपल्या इथं. इथं भावाच्या लिमणीत आलो, इथं सगळं घासपान झालंय. तर म्हटलं चला बघावा इकडं, म्हणजे नाही का आम्ही ह्या वाटणीत ना लय मोठ्या लिंबुण्या लावल्या होत्या आणि लिंबुण्या लावल्यानं त्याच्यानंतर मग काय झालं, ही काडी वाटणी भावाला दिली, ती काडी मला दिली. म्हणलं हे काय झालंय, तर इतकं काय काय रानात घासपान होतं लिंबुनीत. बारीक बारीक पाहिला काँग्रेस की लय भरपूर असा काँग्रेस झाला आणि इकडं काहीतरी खायला गुराला गव होते. तर काय काय रानात मग असं इतकं गावात होतं ना, दुर्लक्ष केलं की लईच गावात, आणि ते सगळीकडेच होतं. रानाला एकदम नांगरट काकरी पाळी सोडली ना तर मग नुसतं काँग्रेसचं बी दिसतंय मागं. चला ह्या रानात काय करायची काय की बंधुराजची वाटणी, मला वाटतं तिथं कांदा लावायची काय काय की किंवा मग मका करायची. पण खाली रान ठुलंय, कळल काय करायची ह्या रानात. तर मस्त सुंदर असं वाटतंय पाऊस काळात. बघा ना किती छान वाटतं नाही का रानात. तर पाणी देतोय, पाणी होईल 5-10 मिनटात भरून. म्हणलं तोवर हाय उभा तर बघावं म्हणलं रानात काय चाललंय. रोजचं नवीन नवीन काहीतरी आपल्याला म्हणजे मला बी इकडं काही येणं होत नाही जास्त. रोजच उठलं की जातोय पळतोय. चला म्हणलं रानात बघावं. तर हे असं गावात आहे. हळूहळू गुरांना तेवढंच खायला होईल, नाही तर गुराचं खायला पण संपलं होतं. आता तोडायला थोडी सुरुवात केली, कारण काय झालं, बोध बी संपलेत, वैरण बी संपली. आता हे थोडं थोडं कसं तरी दिवस ढकलायचं काम चालू आहे. आणि मका आता वरच्या रानात पेरलेली आहे, तोवर मका येईल. तर ही पेरूचं झाड कितीक राहिले, कितीक राहिले? बरं बरं. चला तर असं वाटलं होतं रानातलं थोडं काम काही करून घ्यावं. हे गाचपान थोडं झालंय, थोडीशी झाडं होती वांग्याची, ते उपटायची होती, थोडंसं निर्मळ करायचं होतं. पहिल्यांदा फवारा मारला होता, पण आता जळतंय का नाही बघावं लागेल. नाही तर पुन्हा गावतावर एक फवारा मारायचा आहे. बांधाने पण नवीन गवत उगलंय बारीक बारीक छोटं छोटं, पुन्हा मोठालं झालं होते मरत नाही, त्याला पण फवारा मारायचा आहे. तर म्हणलं आता काय करू. काय झालं, तिथं टाकलं तरी जमतंय. तर मग बघू म्हणलं काम आता उद्या करू. आज जवळपास 9 वाजल्यात आणि मला अजून एक गाडी नीट करायची. तेवढी गाडी आपली घरची ती नीट करतो. त्याला एखादा तास जायचा, मग मला उद्याच्याला काम करू बाकीचं. रामकृष्ण हरी महाराज. काय दिंडीत नाही गेलो तर काय नाही, कायला रामकृष्ण हरी. तर अरे मनातून श्रद्धा असल्यावर शेवट का व्हायना पण एक दिवस का व्हायना पण गेलं ना तरी बी जमत. प्रत्येक जणाच्या मागं आपले आपले काम असतात, आहे का नाही. कामाच्या अडचणींनी नाही जाणं होत. जाऊ आता आपण काय करू माहिती का, एका दिवशी आदल्या दिवशी जायचा प्रयत्न तरी करूया एकदा. जाऊ गाडीवर जाऊ. प्रयत्न का म्हणतोय,
येऊ आले पाहिजेत. गाडी आपण आदल्या दिवशी दोघं एकाच गाडीवर निघू दोघं बस. मी थोडंसं काम आवडतो, सकाळ सकाळ काम बी आहे. आनंदी ए आनंदी काय आहे ती? चला सकाळी सकाळी ना बघा आता काम म्हणजे दुसरं लगेच काम लागलं. गाडी नीट करायची होती तर आईने काय दिला आवाज. काय करू करडं पाजून घेऊ का हे सोडू मग. बरं नको रडू रडू नको. अयो रडू या लागलं. कोण रडती? रडायचं नसतंय. चला घरात चला. नको रडू नको रडू. तशी दुकानापुढं गर्दी कमी झाली. मी पण काम करून घेतलंय मस्तपैकी तिथं गाडीचं, आणि गाडीचं काम केलंय आत्ता. आणि बाकीचे बरेचसे माणसं थांबले होते तर बाकीचे गेले आता आपल्या आपल्या कामाला. सकाळी सकाळी 9:30 वाजल्यात. 9:30 वाजता एकदम सुंदर असं वातावरण आहे आपल्या दुकानाच्या समोर. असं आबाळ आलंय आणि हिरवळ बघायला भेटते, छान वाटतंय. चला आता ना सध्याला मला करायचं जेवण. मी जेवण करतो. सकाळच्या कामं म्हणजे गाई गडबडीतच हिडीव आणि गाई गडबडीतच कामं. आनंदीला आत्ताच लावली झोपी. तिची बी किरकिर होती सकाळी सकाळी झोपली. चला मी घेतो जेवण करून एकदा. चला तर सर्वजण या जेवायला. आत्ताच थोडं काम केलंय, आता जेवण करतो. पुन्हा थोडंसं रानात दीपाली म्हणती जाऊन बघू तूर उगली का नाही एकदा, आणि मग तुम्ही ड्युटीला जा तुमच्या कामाला. तर सकाळची रोजची अशी धावपळ असती. आणि चला आजचा धावपळीचा हेळू दाखवतो तुम्हाला मी. चल बघून तू. तर एक नळी टाकली होती पहिली आणि आता दुसरी पण टाकली. आता रोड मोठा झाला आहे का नाही. तर आत्ता आलो तर आम्ही रानात डायरेक्ट. तर मला चला हिडू आता काढावा. तर रानात आल्यावर आता रोड बी मोठा झाला नळीमुळं. 2 नळ्या टाकल्या. पहिली एक नळी होती. आता कोणचं जाईन वाहन ते एक चांगलं झालंय. आणि एकदम छान मका उगली छान दिसते ना हिरवळ. तसंच उडीत पण दिसायला लागलाय ह्या काळाची त्या काळाला. अजून काय काय उगवतोय. उगवतोय छान उगलाय, काय अडचण नाही. अजून 4-5 दिवसांनी मला वाटतं खुरपावं लागेल. तू काय म्हणत होती? तूर नाही का उगत? हा उगली ना तूर बी. तूर बी उगली. मला वाटलं उगलीच नाही. नाही उगली आहे. मस्त उगली आहे. पातळच असते तूर, थोडी दिसत नसती. तर तूर आणि उडीद पेरलेला आहे ह्या रानात. तर मस्त वाटतं, छान सुंदर वातावरण. काय म्हणती? नळी दिसली का बघते ना. दिसतंय का हा आरपार? आरपार दिसतंय. मध्ये नाही ना असं माणूस सहज जाईन दास पपई. असं का? हा एवढी मोठी नळी आहे. एवढी मोठी नळी आहे. तर दीपा म्हणती इथं रोड आहे आणि इथं थोडीशी नाली आहे आणि आम्ही रानात जायला रोड केलाय. तर दीपाली म्हणती अख्खी नळी चांगली, एक माणूस इकून तिकडे जाईन असं आहे. तर इथून जी निघन तर म्हणली डायरेक्ट खेकाड्या साईडलाच निघन. तर मग असं पाणी खाली निघून जातं रोडच्या कडाकडाचं. दीपालीला पण टेन्शन येतं कधी कधी की जर नळ्या आणल्या आणि नळ्या जर बरोबर नाही जर बसवल्या तर मोकार पैसे जाऊन तमाशा. पैसे जाऊन म्हणजे कुटाणा पैसे वायाला जातात. पैसे जाऊन नाही जॉईंट केलाय मस्त आहे, काय अडचण नाही. हिकून डायरेक्ट त्या कडाला जाता येईन असं आहे. मध्येच जॉईंट झालाय का नाही काय माहिती, फक्त मधल्या नळीला. आतमध्ये बघा अशा नळ्या 2 येतं. तर काय नाही छान टाकल्यात, एवढं काही नाही. नको काळजी करू, मस्त बसवल्यात. दीपाली लय काळजी वाटते. काळजी नको लय करी जाऊ, सगळं होत असतं व्यवस्थित. काय म्हणते दीपाली? काय म्हणती? हा मी जातो जाऊ का मी. मग इथून खाली. हा तू जा आता घरी, मी जातो घास घेऊन हॉस्टेलला. जाते करडाला बी. हा सकाळी नेलता ना? अजून नाही ती इरबळ घरीच असते ना. बरं 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 आज चालतंय तिला पावसाला तर चारा नाही भेटणार मला. चालतंय. जा तू, जाऊ मी का? जातो माझ्या. आता काय दीपाली चालली घरी, मी चाललोय माया का उद्योगाला. उद्याला. चला तर थोडं थोडं बघितलंय रानात, चर्चा बरीच केली आम्ही. झाडू निकून जा ना, ह्या बांधा जाणार वर्षा. हे ह्या वर्षा बांधायला जायचं निकून, नाही तर जा तिकून बी जाता येईन जा. तर दीपाली चालली घरी, मी चाललोय आता आष्टीला. तर उगलंय बऱ्यापैकी, ठीक आहे चांगलं आहे. अजून मोठं झाल्यावर दिसल बी. पुन्हा नंतर खुरपण बी करायची असते. दीपाली चालली बघा दिसतीये. आणि ही रानात पेरलेलं उगलंय उडीद. आता दीपाली चालली डायरेक्ट घरी. ठळक दिसतंय घर, आपल्या आंब्याची झाडं तिकडे जायला चालली आहे. आणि आपले ही लिंबुन्या, आणि तिथं दीपाली गाज घेणार आहे आणि मग घरी जाणार आहे. तर दीपाली म्हणजे मी गाज घेऊन जाते लिंबुन्यापासून. तर मस्त उगलंय हे पण. आणि इकडं पण बघा ह्या वाटणीत पण मस्त उगलंय,
छानपैकी नाही का शेवटपर्यंत दिसतंय. चला माझी गाडी लावली इथं मी, तिथून आपल्याला यायला रोड पण केला आहे आणि 2 नाळ्या पण टाकल्यात आणि तिथून निघतो आपल्या दुकानाकडं आष्टीकडं. चला असं सुंदर असं मस्त कसं छान वातावरण वाटतंय बघा. शेळ्या पण आल्यात. आकाश सकाळच्या 10 वाजता एकदम मस्त आणि सुंदर वातावरण. शेतात वर आकाश आभाळ किती छान वाटतंय. सगळीकडे बघायला गेलं तर शेत ही आता झालेत हिरवेगार थोडी थोडी छानसे. चला काही जागा पेरण्या पण चाललेल्या दिसतात. तिकडं बैल आणि इकडं रानात कसे बैल आहेत. काय आकाश चालला ड्युटीला? ओके.